गाईज लय आवाज सुटले गाईज. हे मित्रांनो ठाणे सिटी. आपण एक तो पॉइंट बघितला मागे आता तो त्या वाटच्या आणि हा आहे मामा भांजा डोंगरावरचं. मित्रांनो हे छोटंसं गाव आहे. घाण करू नका म्हणून असं आहे ते, कारण की आमचं ठाणं स्मार्ट सिटी आहे. डोंगर भागात पण आम्ही जरा स्मार्ट राहतो. त्या पॉइंटला ज्या पॉइंटला आपल्याला यायचं होतं जोरात आवाज उठलेले. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ट्रॅकिंग व्हिडिओमध्ये. तर आपण आज आलो ठाणे सिटीचा हायेस्ट पॉईंट असलेल्या मामा भांजा ट्रॅकला भेट द्यायला. तर आपल्यासोबत आपले नेहमीचे 4 मित्र कधी येतात कधी नाही येत पण असतात. हे स्टार्टिंग पॉईंट पासून ट्रेकिंगच्या स्टार्टिंग पॉईंट पर्यंत येण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं लागले. आणि आज संडेच्या कारण हा एकदम रश आहे. तर आज संडेला आहे, आम्ही पहिल्यांदा संडेला ट्रॅक करायला आलोय, त्यामुळे आपल्याला अशी गर्दी भेटते. मित्रांनो 5 मिनिटं झालं आहे ट्रॅक करून. आणि हा आहे ही पूर्ण ठाणे सिटी. ठाणे सिटीच्या बाजूलाच या. दहा ते 15 मिनिटं ट्रॅक केल्यानंतर मित्रांनो आपण या पॅच जवळ येतो. हा एक रस्ता खालून येतोय, हा वर चालला आहे आणि आपण आलो या रस्त्याने. तर हा येतो लोकमान्य नगरवरनं. आणि जर तुम्हाला इंदिरानगर साईडून यायचं असेल तर हा रस्ता सरळ वर येतो. अर्धा तास ट्रॅकिंग केल्यानंतर मित्रांनो आपण आपल्या पहिल्या पॉईंटजवळ आले, मस्तान दरबार. इथे बसायला वगैरे सोय. आणि इथे दुकान पण आहे, पण बहुतेक ते बंद दिसते आज. ते चाय वगैरे काही सोय भेटतात. हा मित्रांनो मस्तान दरबार. इथे आपल्या वर जायचं. तर माहितीचा एक बोर्ड लावलाय. मना है. प्रकारे मित्रांनो पावसाला सुरुवात झाली. आणि जसा जसा पाऊस येतोय तसा तसा आपली मंदिर पण जवळ येते आणि चढ अजून जरा वाढत चाललाय. झाला आम्हाला 40 ते 45 मिनिटं झालं ट्रॅकिंग करून. आता बहुतेक पोचू आम्ही, तरी अजून 15-20 मिनिट लागतील पोचायला. मित्रांनो आपण इथून आलो, आता हा लास्ट पॅच आहे. इथून असं जायचं आणि तिथे झालं. आलो आपण, पोचलो. 1-1.25 तास लागला यायला इथपर्यंत आपल्याला. आणि गोविंदा थकला? जेवायला देऊ?
मित्रांनो पूर्ण 1 ते सव्वा तासाच्या ट्रॅकिंग नंतर आपण येऊन बसलोय गेट जवळ. श्री सय्यद बदरुद्दीन शाह कादरी. मित्रांनो मामाच्या हे दर्गे आहेत 2. या साईडला एक आहे मामा नावाने फेमस आहे आणि त्या साईडला एक आहे भांजा नावाने फेमस आहे. त्याच्या पाठचा इतिहास आजपर्यंत कोणाला खरं माहीत नाही. लहानपणी आम्हाला खूप काय वेगवेगळं सांगितलं आहे पण त्याच्यात काही तथ्य नाही आहे. पण चुकीची माहिती तुम्हाला मी काय देत नाही. आपली लोकेशन आपण जिथं आलेलो त्याच्या मागेच असा व्ह्यू पॉईंट आहे. हा सगळा बोरिवली रिजन आहे. मामा भांजा हिल्स हा संजय गांधी नॅशनल पार्कचाच एक भाग आहे जो बोरिवली ते ठाणे रिजनमध्ये पसरलेला आहे. भेटला आम्हाला या चला एकदम 1 तास ट्रेक केल्यानंतर आपण या पॉइंटला पोहोचतो. इथून सरळ आला तर आपल्याला पूर्ण आपली ठाणे सिटी दिसते. ठाणे सिटी मध्ये इथे आमचे घर आहेत. इथे आमचे घर आहेत दिसत नाहीत. खाली राहतो इथेच राहतो आम्ही. याच भागात राहतो कुठेतरी. आमची इथेच घर आहेत. इथून हा एकदम जवळ एकदम हाफ डे ट्रॅकिंग साठी चांगलं लोकेशन आहे. आपण एक तो पॉइंट बघितलेला मागे आता तो होता भाच्या आणि हा आहे मामा. आपण सध्या तर वर जाऊ शकत नाही आता इथे कारण या साईडला इकडे हे जे घरं वगैरे आहेत इथून त्याचा रस्ता जातो आणि आपण आज आलोय शॉर्ट्सवर आलोय कारण की आपल्या जवळच राहतो आपण इथे. शॉर्ट्सवर आले आणि शॉर्ट्सवर वर जायला अलाउड नाही आहे आणि शूटिंग करायला पण अलाउड नाही या साईडला. म्हणून आपण या साईडला तर काय जात नाही. पण सेम आहे जे तिथं जे होतं ना ते इथून दिसते तो झेंडा आहे ना सरळ सरळ ते सेम इथंच आहे. काय एवढा फरक नाही आहे. तर ते आपण स्किप केलं तर चालेल. शॉर्ट हाफ डे ट्रॅकिंग बेस्ट. मामा भांजा डोंगरावरचं मित्रांनो हे छोटंसं गाव आहे. 10-12 घरं असतील मोजून. वा गाव तर किती सुंदर आहे. मग हां मग हेच गाव आहे. तर आपण असे आलो इथून इथे आलो. इथे ते गाव आहे. तिथून जर आपण लेफ्ट मारला तर आपण या रस्त्याला येतो. हा रस्ता घेऊन गेला आपण सरळ एक पॉईंट आहे व्ह्यू पॉईंट आहे एकदम मस्त आहे. आणि इथे जर नेचर प्लस सुकून हे घाण करू नका म्हणून असं आहे ते. कारण की आमचं ठाणं स्मार्ट सिटी आहे. डोंगर भागात पण आम्ही जरा स्मार्ट राहतो. हा पण आम्ही सगळं ओपन ठेवतो. हम खुले विचारवाले. हां खुले विचारवाले आम्ही. मामा भांजा ट्रॅकिंगची आमची मित्रांनो 11-12 वेळ असेल. एवढी नाही रे. 7वी-8वी वेळ आहे. कारण की आम्ही या मामा भांजा डोंगराचा एकदम पायथ्याशीच राहतो. हे आम्हाला एकदम आमच्या घरासारखंच आहे. म्हणून आम्ही काय एवढं लोड नाही घेते याचा. पण आम्ही याच्या आधी कधी ब्लॉग नाही केला. आम्हाला इथं आम्ही आज पण येणार नव्हतो. आमचा प्लॅन होता दुसरीकडे जायचा जीवधन फोर्टला कल्याणला. पण पाऊस खूप असल्या कारणाने आपण तो प्लॅन कॅन्सल केला. आणि संडे तर आपण वेळ घालू शकत नाही म्हणून म्हटलं कुठं जायचं. तर माझ्या मित्रांनी सांगितलं की आपण महामाच्या फोर्टला जाऊ. अरे महामाच्या डोंगरावर जाऊ. रस्ता
तर आपण या view point. एकदम गंधात जंगलासारखा भाग आहे. शेवटी मित्रांनो आम्ही आलोय त्या पॉइंटला, ज्या पॉइंटला आपल्याला यायचं होतं. जोरात हवा सुटलेले, भाई टोपी उडाली आहे मित्रांनो. नाही उडाली. हा मित्रांनो तो व्ह्यू पॉइंट, हा माझ्या डोंगरचा फेमस व्ह्यू पॉइंट बघा. अशी मस्ती तुम्ही करू नका. तर कशी वाटली मित्रांनो ट्रॅकिंग इथपर्यंत? चांगली वाटली. तू सांग, तू सांग. भारी. हा गोरीला वाटेल गोरीला तर नाचतोस काय? कशी वाटली चॅनलला? कशी वाटली सांग ट्रॅकिंग? एक नंबर. तर आम्ही दररोज येतो. सबस्क्राईब दररोज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि यो बघा सौ कसं वाटलं? मस्त वाटलं फिरल्यावानी. आम्ही भरपूर वेळेला आलेलो त्यामुळे जास्त आम्हाला टाइमपास नाही लागला, पण ह्याला असं बघून वाटत होतं नुसतं थांबत होता. हॉरनटंग या चॅनलवर सबस्क्राईब करा. हा भाऊचा चॅनल माझ्या आहे. मित्राचा- हॉरनटंगला हॉरनटंग म्हणणारा हा. कसं वाटलं सुमेश सोनकांबळे? खूप छान वाटलं इथपर्यंत येऊपर्यंत, आणि वरचा व्ह्यू पाहून तर अजून जास्त छान वाटलं. बस और काय जेठालाल और तिथे एक हे वॉटरफॉल आहे, हे दाखव ना तो वाला. धबधबा हाव तो. बोलत राहा ना बस ना, तू. बोलू बोलत राहा ना. एवढंच बोलायचं. मित्रांनो आपण आज चाललोय परत घरी. आपली ट्रॅकिंग इथं संपलेली आहे. पूर्ण महामांजा डोंगर आम्ही दाखवला आहे कसं आहे काय नाही. हां काय हां हां थांब एक मिनिट थांब ना. तर माझा मित्र काय ते माहिती होता. हां तर परत मी माझ्या ह्याच्यावर येतो. तर मित्रांनो चाललो आहे आम्ही घरी आता. झाला पूर्ण महामांजा डोंगर दाखवला आहे कसा आहे काय नाही, रस्ता कसा आहे. आपल्या एकदम ठाणेकरांसाठी एकदम जवळ आहे. टॉप पॉईंट आहे ठाणा सिटीचा. जर तुम्हाला या साईड जागे यायचं असेल तर तुम्हाला ठाणा स्टेशनवरनं लोकमान्य नगरला बस आहे. बस तुम्हाला 15 रुपये घेते आणि शेअर रिक्षा 20 रुपये घेते. तुम्हाला लोकमान्य नगरला आणून सोडेल. आणि लोकमान्य नगरला आले तर तुम्हाला कोणी सांगेल की माझ्या डोंगराला रस्ता कुठून आहे. तुम्ही लोकमान्य बस स्टॉप आणि रिक्षा स्टँड आहे ना, तिथून फक्त 5 ते 10 मिनटं वॉक केली तर या ट्रॅकचा स्टार्टिंग पॉईंट येतो. आणि ट्रॅक एकदम मिडियम दर्जाचा आहे, म्हणजे असा सरळ चढायचा आहे. दम लागू शकतो जास्त, पण इझी टू मिडियममध्ये हा ट्रॅक येतो. आणि जास्त लॉंग टाईम ट्रॅकिंग नाही आहे. अर्धा तास ते एक तास जास्तीत जास्त 1 तास लागतो ट्रॅक पूर्ण करायला. लगेच कमी झाला. तर ज्यांना ट्रॅकिंगला जायचं आहे आणि जवळच एक ट्रॅकिंग लोकेशन शोधताय तर महामाच्या तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर तुम्ही महामाच्या ट्रॅकला नक्की या. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे सांगा. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.